पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गुरुदेवाय नमो नमः। श्रोतृ मायबापांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण काही संत चरित्रांचं या ठिकाणी वर्णन करतो आहे। संत चरित्रांचा काही भाग आपण बघतो आहे आणि अनेक दिवसापासून अनेक संतांचे चरित्र आपण बघितले आणि आज मात्र ज्या संतांचं चरित्र आपल्याला बघायचं आहे त्या आहेत श्री संत कान्होपात्रा। कान्होपात्रा ह्या अतिशय दिव्य असं चरित्र या कान्होपात्रा महाराजांचं आहे आणि कान्होपात्रा महाराज यांच्या संदर्भात काही बोलावं तत्पूर्वी मी ह्या व्हिडिओद्वारे सर्वांना एक विनंती करतो की अध्यात्मरंग ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया अध्यात्मरंग ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब जर केलं असेल आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कोणाला तरी शेअर करा आणि शेअर जर केलाच असेल तर मग लाईक करायला विसरू नका अशी सर्वांना विनंती करतो आणि मी माझ्या संत पुष्पाकडे वळतो। यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, करावा विचार लगे चिंता कवना असे माझे जगद्गुरु म्हणतात। हा वारकरी संप्रदाय इतका प्रगल्भ आहे। या वारकरी संप्रदायामध्ये कुणीही या आणि पतित पावन माझ्या भगवंताच्या चरणाजवळ आले का कोणीही आले का पवित्र होऊन जातात। आपण अनेक संतांचे जीवनचरित्र आजपर्यंत बघितले, पण आज जे आपल्याला जीवनचरित्र बघायचं ते संत कान्होपात्रा आणि ह्या कान्होपात्रा ज्या आहेत या पंढरपूर नजीक एक 20-25 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव ते म्हणजे मंगळवेढा। आणि मंगळवेढा तशी ही भूमी तर आहे संतांचीच, मंगळवेढा ही भूमी संतांचीच आहे, त्यात काही विषय नाही। तिथं चोखोबा महाराजांचं राहणं झालेलं आहे त्या ठिकाणी अनेक संतांचे वास्तव्य आहेत आणि त्याच ठिकाणी मात्र आमच्या कान्होपात्रा आईसाहेबांचा जन्म झाला। कान्होपात्रा महाराजांचं जीवनचरित्र हे तसं बघायला गेलं तर याची अशी परफेक्ट अशी तारीख वगैरे काही सांगितलं जात नाही, पण 15व्या शतकातलं हे असावं असा एक अंदाज आहे, निकष आहे शास्त्रकारांचा। 15व्या शतकामध्ये या कान्होपात्रा आईसाहेबांचा जन्म त्या ठिकाणी त्या मंगळवेढ्याला झालेला आहे। मंगळवेढा ह्या गावामध्ये श्यामा नायकीन नावाची एक स्त्री राहत होती। आता नायकीन म्हटलं की नायकीन ही काही आडनाव नाही, नायकीन ही त्यावेळेस एक समाजामध्ये राहण्यासाठी त्या स्त्रियांसाठी बनवलेला एक आपण काय व्यवस्था म्हणून वर्णव्यवस्था म्हणू, त्या वर्णव्यवस्थेचं नाव म्हणजे नायकीन असं होतं। आता ही श्यामा नायकीन जी आहे ही अतिशय रूपवान सुंदर आणि खूप सुंदर गायन वगैरे असायचं, गीत खूप छान म्हणायच्या, त्याच्यानंतर नृत्य अतिशय सुंदर आणि दिसायला म्हणजे एकदम अप्सरासारख्याच होत्या। परंतु नायकीन हा शब्द जर आपण ऐकला तर नायकीन म्हणजे काय वेश्या वगैरे असं काही नाही, परंतु नायकीन या व्यवसायातली जी स्त्री आहे ही कुण्यातरी एखाद्या बलाढ्य व्यक्तीच्या धनसंपत्ती ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे एकनिष्ठतेने पण एका संगच राहणार, पण विवाह त्यांना करता येत नसायचा आणि त्यांना ज्या विवाह झाल्यानंतर जो स्त्रियांना मान सन्मान मिळतो समाजामध्ये तो त्या स्त्रियांना मिळत नसायचा आणि त्याच समाजामध्ये त्याच वर्णव्यवस्थेमध्ये ह्या श्यामा नायकीनबाईंचं राहणं होतं। काय झालं, त्या मंगळवेढ्यामध्ये एक सदाशिव मालगुजर नावाचे एक गृहस्थ होते, मोठे धनाढ्य होते आणि हे कर्नाटकचे जे बिदरचे बादशाह होते त्यांच्या पदरी होते। कोण? हे सदाशिव मालगुजर। आता काय झालं, ही जी श्यामा नायकीन जी होती ह्या श्यामा नायकींची व्यवस्था सर्व त्या सदाशिव मालगुजरांनी ठेवली आणि असं म्हणता येईल का सदाशिव मालगुजरांच्याच आश्रयाखाली त्या श्यामा नायिका राहू लागल्या। झालं सर्व आयुष्य
त्यांचं व्यवस्थित सुरू होतं आणि एक दिवशी भगवंताची त्यांच्यावर कृपा झाली का काय म्हणावं. परंतु श्यामा नायकिनीला एक दिवस असं जाणवलं की आपलं पोट थोडं भारी वाटतंय आणि म्हणून तिनं थोडंसं सुईणीला बोलवलं आणि सांगितलं, बाई माझं पोट भारी वाटतंय तर मला थोडं तू तपास, माझी चेकअप कर आणि मला सांग काय झाले माझ्या पोटाला. त्यावेळेस सुईण आली आणि सुईणी सांगितलं, श्यामाबाई तुला दिवस गेलेले आहेत आणि तू गरोदर आहेस. बघता 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 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि एक रात्र अशी उगवली की त्या रात्री एका सुंदर कन्येला त्या श्यामा नायकिनीने जन्म दिला. बघता बघता त्या श्यामा नायकींचं अंतकरण त्या मुलीकडे बघत असताना अतिशय पाणावल्या गेलं. अतिशय सुंदर रूपवान गोंडस असं त्या मुलीचं स्वरूप होतं आणि ती मुलगी ज्यावेळेस ती हातात घेतली श्यामा नायकींनी, त्यावेळेस तिला असं वाटलं की परमेश्वरा, अरे आमच्याच उदरामध्ये असं असं रत्न का दिलंस तू. परंतु किती जरी झालं तरी आईच ना हो. आई म्हणून तिनं त्या मुलीला जवळ धरलं, हृदयाला धरलं आणि कवटाळलं महाराज. आणि बघता बघता ती मुलगी लहानाची मोठी होऊ लागली आणि तिचं नाव श्यामा नायकिनीने ठेवलं, ते म्हणजे कानोपात्रा. कानोपात्र ह्या नावाचा अर्थ जर आपण थोडक्यात बघितला तर माझ्या भगवान गोपाल कृष्णाला एक नाव आहे कान्हा. यशोदा मैया ज्या वेळेस भगवंताला बोलवायची जेवण्यासाठी, अंघोळीसाठी, लाडाचं नाव कृष्ण, मधुसूदन, गोपाल वगैरे हे मोठे मोठे नाव भगवंताचे. पण यशोदा मैयेने प्रेमाने नाव ठेवलं ते कान्हा. आणि जी कान्हाला पात्र होती अशी असणारी कान्होपात्रा, असं सुंदर नावाचं थोडंसं आपल्याला चिंतन मांडता येतं त्याचं. की पात्र म्हणजे काय, तर पात्र म्हणजे योग्य त्या व्यक्तीस योग्य असणारी ही अशी असणारी कान्होपात्रा लहानाची मोठी होऊ लागली. पण विषय असा आहे की ज्या घराण्यामध्ये त्या कान्होपात्रांचा जन्म झाला ते घराणं नायकिनांचा असल्यामुळं तिनं त्या कान्होपात्रेला सुद्धा सुंदर असं गायन करायला शिकवलं, सुंदर नाचकाम करायला शिकवलं, नृत्यकला तिच्या अंगी दिली आणि ते कान्होपात्रांनी सुद्धा खूप अतिशय जवळ राहून अतिशय सुंदर असं ते सर्व शिकल्या गेल्या कान्होपात्रा. झालं. कानोपात्रा बघता 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 एक 9 ते 10 वर्षाच्या झाल्या. आता 9-10 वर्षाची मुलगी झाल्यानंतर मुलीला सर्वच कळतं असं काही नाही. आणि मग तिला कळू लागलं. बघता बघता बरं कान्होपात्रा इतक्या सुंदर होत्या महाराज दिसायला, इतक्या सुंदर होत्या की जणू काही स्वर्गातली अप्सराच ह्या भूतलावर अवतरली का काय, इतकं सुंदर माझ्या कान्होपात्रा मातेचं स्वरूप होतं. आणि बरं आवाजही तितकाच दैवी आवाज होता कान्होपात्रा आईसाहेबांचा. आणि ते इतकं सुंदर नृत्यकला शिकल्या होत्या, सुंदर नृत्य करायच्या, सुंदर गायन करायच्या आणि त्या गायनाच्या त्या आवाजाने, त्यांच्या त्या मधुर आवाजाने, त्यांच्या स्वरूपाने त्यांची सर्व चर्चा त्या मंगळवेढ्यामध्ये होऊ लागली. मंगळवेढ्यामध्ये जो तो व्यक्ती उठून सुटून प्रत्येकाला वाटायचं की एकदा तरी ह्या कान्होपात्रेला बघावं. कोण आहे ही नेमकी कान्होपात्रा, कशी दिसती, कशी राहते, कशी चालते, कशी दिसती, कशी गाती, कशी नाचते, हे बघावं म्हणून प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक लालसा निर्माण झाली. परंतु त्या श्यामा नायकिनीनं कान्होपात्रेला काही कधी बाहेर जाऊ दिलं नाही. कान्होपात्रा आपली, पण कान्होपात्रेची भक्ती ही लहानपणापासून तिचं मन वैराग्याकडे झुकलेलं होतं. कधीही तिला शरीर सुखाची कसलीही अपेक्षा नसून तिला कधीही कोणत्या पुरुषाविषयी असं आकर्षण जाणवलंच नाही कान्होपात्राजींना. त्याच्यामुळं कान्होपात्रा सदैव अशा विरक्त स्वभावाच्या राहिल्या. कोणीही जरी आलं तरी त्याच्या संग बोलणे नाही, कमी बोलणे, मितभाषी पण खूप कमी बोलायच्या, खूप कमी बोलायच्या. कोणाशी संगोपा करायचा नाही, कोणाजवळ जायचं नाही, फक्त आईचा त्यांचा काय असेल ते संबंध. आणि अशीच एकदा ही चर्चा त्या सदाशिव मालगुजरांच्या कानावर पडली. आता सदाशिव मालगुजरांच्या कानावर चर्चा अशी पडली की त्या गावातलाच एक सद्गृहस्थ त्या श्यामा नायकिनींच्या घरी दूध घालण्यासाठी जायचं, दूध देण्यासाठी. त्याने एक दिवशी सहज त्या श्यामा नायकिनीनं काही डोकं दुखत असेल म्हणून तिनं सांगितलं, अगं कान्होपात्रा, ते दूधवाला आला तेवढं दूध घे. म्हणून दूध घेण्यासाठी पात्र घेऊन त्यावेळेस कान्होपात्रा दरवाजात गेल्या. त्याने ती मुलगी बघितली आणि मग त्याने ती सगळी बातमी या सदाशिव मालगुजरांना जाऊन सांगितली की सदाशिवराव, अशी अशी त्या श्यामा नायकिनींची मुलगी आहे, खूप सुंदर आहे. तोपर्यंत
यांचं वय 10च्या पुढे निघून गेले होते, म्हणजे 11-12 वर्षाच्या ह्या कानोपात्रा होत्या. त्या सदाशिव मालगुजारला असं वाटलं की अरे, इतकी सुंदर स्त्री जर आपल्या गावात राहते आणि मला ती आत्तापर्यंत दिसली नाही, म्हणून त्याच दिवशी श्यामा नाईकीन ज्यावेळेस तिथं नृत्यकला सादर करण्यासाठी गेली या सदाशिव मालगुजरांच्या समोर, त्यावेळेस सदाशिव मालगुजरांनी त्यांना सांगितलं, ऐक, आता तुझं हे नृत्य शेवटचं, मला आता इथून पुढे उद्यापासून मला त्या कानोपात्रेचं नृत्य बघायचंय. आणि महाराज हा शब्द ज्यावेळेस त्या श्यामा नाईकिनीने ऐकला, श्यामा नाईकिनीला कळून चुकलं की याची नियत काही चांगली दिसत नाही. त्यांनी थोडा प्रयत्न केला सांगण्याचा की महाराज, अहो, ती तुमचीच कन्या आहे, तुमच्याच पासून ती मला झालेली आहे आणि मुलीच्या बाबतीत असा विचार करणं योग्य नाही. परंतु त्यावेळेस त्या सदाशिव मालगुजराच्या नजरेमध्ये फक्त वासना आणि वासनाच दिसत होती, त्याला फक्त शरीर भोगाची लालसा दिसत होती. ते श्यामा नाईकिनीच्या लक्षात आलं, पण श्यामा नाईकिनीचा नाविलाज झाला. आता करावं ते काय करावं, आणि ही बातमी श्यामा नाईकिनीने पुन्हा येऊन त्या आपल्या मुलीला सांगितली. तिच्याही लक्षात आलं कानोपात्रेच्या की आता हा सदाशिव मालगुजर आपल्याला काही इथं राहू देणार नाही व्यवस्थित. म्हणून त्यावेळेस त्यांच्या अंतःकरणामध्ये एक वेगळी भावना निर्माण झाली की या विश्वाचा जो नायक आहे त्याची जर मी त्याचा अंगीकार केला तर मग मात्र मला कोणी हात लावणार नाही. पण असा कोण आहे तिला माहीत नाही. असं कोण आहे? एक दिवशीची घटना अशी की रात्री झोपल्यानंतर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर त्या कानोपात्रेच्या कानावर टाळ मृदंगाचा आवाज जावा आणि ते टाळ मृदंग घेऊन त्या मंगळवेढ्यावरून काही वारकरी दशमीच्या दिवशी पंढरपूरकडे येण्यासाठी निघालेले होते आषाढी वारीसाठी. आणि जवळ असल्यामुळे एका दिवसाचा प्रवास तो. आणि ते जेव्हा टाळ मृदंगाचा आवाज ऐकलं त्यावेळेस त्या एका खिडकीतून वरून त्या कानोपात्रीने बघितलं तर महाराज प्रत्येक जण अगदी आनंदात भगवंताचं नामचिंतन करतो आहे, कोणी भजन म्हणतंय, कोण टाळ वाजवतंय, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मात्र अतिशय हर्ष उल्हास दिसत होता. अतिशय आनंदात सर्व वारकरी दिसत होते आणि सर्व वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा असलेला आनंद बघून कानोपात्रेला वाटलं की हा कोणता आनंद यांच्या चेहऱ्यावर, की हा आनंद काही विलक्षण आनंद प्राप्त होत आहे. आणि त्याच आनंदाचं त्यांना स्वतःला आकर्षण वाटू लागलं आणि त्या खाली उतरून आल्यानंतर एका वारकऱ्याला विचारलं, बाबा तुम्ही कुठं निघालेला आहात? त्यावेळेस त्या बाबांनी सांगितलं, बाई मी पंढरपूरला भगवंताच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. पंढरपूरचा माझा पांडुरंग परमात्मा. सांगितलं, कोण आहे हा पांडुरंग परमात्मा? त्यावेळेस त्या वारकऱ्याने सांगितलं की हा जो पंढरपूरचा जो पांडुरंग परमात्मा आहे ना, हा सर्व विश्वाचा मालक आहे, सर्व विश्व याच्या ताब्यात आहे आणि हा सर्व विश्वाचा मायबाप आहे, म्हणून त्याच्या दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहे. मग त्यांनी सर्व वारकरी संप्रदायाची त्यांनी हकीकत सांगितली, सर्व इतिहास सांगितला त्या बाबांनी तिथं काही मिनिटातच. आणि तो इतिहास त्या कानोपात्रेला फार भावला आणि कानोपात्रेने प्रश्न विचारला, बाबा तुम्ही ज्या भगवंताच्या दर्शनाला चाललेले आहात, जो विश्वव्यापक भगवंत आहे, मग का हो बाबा, अशा ठिकाणी मी एका गणिकेची मुलगी आहे, नायकिनीची मुलगी आहे, मला तुमचा भगवंत माझा स्वीकार करेल का? त्यावेळेस त्या बाबांनी सांगितलं, बाई आमचा वारकरी संप्रदाय असा आहे की इथं कोणाचीही मूळ जात गोत पाहिल्या जात नाही. हरिपाठामध्ये माझे ज्ञानोबराय म्हणतात की कोणाच्याही जातीचा विचार केला जात नाही. ह्या ठिकाणी कुळगोत्र विचारल्या जात नाही आणि ते कुळगोत्र विचारला न जाण्यामुळं इथं प्रत्येकाला अधिकार आहे. मी जसं पहिल्यांदाच बोललो की या रे लहान थोर, याते भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. इथं कोणालाही चिंता नाही. या ठिकाणी येण्यासाठी कुळ गोत्र जात कोणाचंही विचारलं जात नाही. म्हणून त्या वारकरी बाबांनी सांगितलं की काही हरकत नाही, तुला यायचं असेल तर तू येऊ शकतेस. कानोपात्रा पुन्हा वर गेली आणि सांगितलं, आई मला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय, तर मला तू कृपया परवानगी देशील का? त्यावेळेस त्या श्यामा नायकिनीला सुद्धा मनात असं वाटलं की आता जर तिला नाही म्हणावं तर हा जो सदाशिव मालगुजर आहे
हा सदाशिव शेठ काही हिला सोडणार नाही आणि जर हिला जर आता इथून नाही जाऊ दिलं तर हे पाप आपल्याच डोक्यावर बसेल. म्हणून त्या श्यामा नायकिनीने सुद्धा म्हणजे कान्होपात्रा मातेच्या आईने सुद्धा तिला जाण्याची परवानगी दिली. झालं. कान्होपात्रा मातेने काय केलं, खाली येत असतानाच त्या दिंडीतच त्याच वारकऱ्यांमध्ये तिथे एक हौसा नावाची एक दासी दिसली त्या कान्होपात्रेला. हौसा वय झालेलं होतं, 55-60च्या दरम्यान त्या आईचं वय असावं, पण तीही त्या दिंडीमध्ये पंढरपूरला जात असायची. मग कान्होपात्रेला थोडा धीर आला आणि कान्होपात्रेने विचार केला की जर हौसा जर हित आहे तर मग हौसा आई संग मी जाते. म्हणून त्या हौसा दासी संग ही कान्होपात्रा पंढरपूरला आली. झालं. पंढरपूरला आल्यानंतर सर्व वारकरी त्या चंद्रभागेमध्ये गेले, स्नान केलं. कान्होपात्रेनेही स्नान केलं, पुंडलिक महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्या राऊळामध्ये आल्यानंतर सर्व वारकरी पांडुरंगासमोर आले आणि पंढरपूरला आल्यानंतर त्या पांडुरंगासमोर राऊळात आले आणि कान्होपात्राने ज्यावेळेस भगवंताचं ते स्वरूप पाहिलं आणि कान्होपात्राच्या अंतःकरणाला एक मोह निर्माण झाला की राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवत चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती असं सुंदर स्वरूप माझ्या भगवंताचं कान्होपात्राने पाहिलं आणि कान्होपात्रेने ठरवलं की बस आता इथून मला कुठेही जायचं नाही. तर झाली अशी गंमत. कान्होपात्रा पंढरपुरामध्ये आली, पंढरपुरामध्ये राहिली. पण पंढरपुरामध्ये राहिल्यानंतर तिनं नामदेव महाराजांच्या कीर्तनातून विषय ऐकला होता की गुरु केल्याशिवाय संतांशिवाय प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. मग ते संत कोण, तर माझी कान्होपात्रा ही ज्ञानोबरायांना भेटली. ज्यावेळेस ज्ञानोबरायांना कान्होपात्रा भेटली त्यावेळेस कान्होपात्रा स्वतः सांगते की धन्य कान्होपात्रा आज झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या. ती कान्होपात्रा म्हणते की मी स्वतः भाग्यवान झाले, मी भाग्यवान झाले की मला ज्ञानोबरायांसारखे सद्गुरू भेटले. आणि ज्ञानोबरायांनी तिला सांगितलं, कान्होपात्रा काळजी करू नको, एक दिवस भगवंत तुझा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. माझा पांडुरंग परमात्मा अतिशय दीन दयाळू आहे, तो कोणालाही दूर लोटत नाही. आणि ज्ञानोबरायाने असं आश्वासन दिल्यानंतर मग मात्र कान्होपात्रेने त्या हौसादासी संघ पंढरपुरामध्येच कुठंतरी एक छोटीशी झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये ह्या दोघी जणी राहू लागल्या. झालं. त्या कान्होपात्रेचा दररोजचा नित्यनेम असायचा. सकाळी उठायचं, भगवंताच्या मंदिरात जायचं, भगवंताचं मंदिर झाडून काढायचं, पुसून काढायचं आणि सुंदर असं भगवंताचं रूप निहाळत भगवंताचं गुणवर्णन करायचं. कान्होपात्राचाच एक अभंग आहे सुंदर. भगवंतापुढे उभी राहिली कान्होपात्रा आणि कान्होपात्रा म्हणते, देवा दीनपतित अन्यायी, दीनपतित मी अन्यायी, शरण आले माझे विठाई. कान्होपात्रा म्हणते, देवा मी दीनपतित आहे, माझी तू विठाई आहेस. मी तो आहे यातीहीन, न कळे काही अचरण. मी यातीहीन आहे, माझी जात कोणती आहे, नायकिनीच्या पोटी मी जन्माला आले, पण भगवंता मला काही आचरण कळत नाही, पण तू माझी विठाई आहेस. मज अधिकार नाही, शरण आले विठाबाई. कान्होपात्रा म्हणते, देवा मला काही कळत नाही, परंतु तरी सुद्धा मी तुला शरण आलेले भगवंता. आणि असा तो दिनक्रम मात्र दररोज चालला. ठाव देई चरणापासी तुझी कान्होपात्रा दासी. कान्होपात्राने स्वतःला दास्यत्व पद हे बहाल करून घेतलेलं आहे की भगवंता ठाव देई चरणापाशी, तुझ्या चरणाजवळ मला कायमचा ठाव दे, असा आग्रह कान्होपात्रा मातेने धरला. झालं. दररोजचा नित्यनेम असा. कान्होपात्रा माता सकाळी उठायच्या, आंघोळ करायची, देवाचं पूर्ण मंदिर झाडायचं, स्वच्छ पुसायचं, सुचिरभूत करायचं आणि भगवंताच्या मंदिरामध्येच भगवंताच्या समोर बसून भगवंताचे सुंदर असे अभंगांचं गायन करायचं. जे मनाला वाटेल ते बोलायचं आणि त्या बोलण्यातून भगवंताची स्तुतीच बाहेर पडायची. असं करता 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 एक दिवस त्या सदाशिव मालगुजरला कळालं की अरे ही कान्होपात्रा गेली कुठं, ती येत का नाही. म्हणून कान्होपात्रा भेटत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, त्या श्यामा नायकिनीला बोलवून घेतलं आणि श्यामा नायकिनीला तंबी दिली
की तू त्या कानोपात्राला माझ्या पुढे हजर कर. तू जर हजर केलं नाही तर तुझ्या जीवाचं मी काहीतरी करील. मला ती पाहिजे म्हणजे पाहिजे. शेवटी आई काही जरी झालं, कशी असली तरी आई आहे महाराज. आईने तिनं सांगितलं, श्यामा नाईकीने सांगितलं, ती इथं नाही. म्हणजे कुठं आहे ती आणि मला माहित नाही कुठे आहे. आणि महाराज तिच्यावर अतिशय नको नको ते अत्याचार करून त्या श्यामा नायकिनीचा सुद्धा त्या सदाशिव मालगुजरने प्राण घेतले आणि ती श्यामा नायकीन तिथंच गत प्राण झालं. हे सगळं झालं आणि तो चेताळला तो. आणि त्यांनी सर्व गावामध्ये हाहाकार माजवला. आणि ज्या वेळेस ते गावाला कळालं की श्यामा नायकिनीला त्यांनी मारून टाकलं आणि तो कान्होपात्राचा शोध घेत आहे, अख्खं गाव संतापलं. सगळं गाव एकत्र आलं, सगळ्या गावाने. कारण यांनी जसा अन्याय त्या श्यामा नायकिनीवर केला होता, असाच अन्याय त्यांनी दुसऱ्या लोकांवरही केला होता त्या गावातल्या लोकांनी. आणि म्हणून ते लोक सुद्धा संतापलेले होते. त्यांनी आले, त्याला मारझोड केली, त्याचं सर्व हिसकावून घेतलं, त्याचं घर पेटवून दिलं आणि त्याला पळता भुई कमी केली त्या सदाशिव मालगुजरला. आणि मग मात्र तो सदाशिव मालगुजरने तिथून पळ काढला तसा डायरेक्ट कर्नाटकमध्ये बिदरच्या बादशाह पुढे जाऊन तो उभा राहिला. आणि त्या बादशाला सांगू लागला, महाराज तुम्ही ह्या ठिकाणी बसलेले आहात, पण त्या मंगळवेढ्यामध्ये एक स्त्री अशी आहे की तुम्हाला त्या स्त्रीच्या रूपाचं काय वर्णन सांगावं. आणि महाराज त्यांनी असं वर्णन केलं या कानोपात्रेच्या रूपाचं. अर्थात ते होतं, ते खरंच होतं सगळं. मग त्यांनी विचारलं, सुरुवातीला तर त्या बादशाने व्यवस्थित सुरुवातीला गपचूप ऐकून घेतलं, पण नंतर मात्र जसं जसं यांनी वर्णन केलं तसं तसं त्याचीही भावना पालटून गेली. आणि त्याने सांगितलं, ही स्त्री तुमच्या जनानखान्यामध्ये जर आली तर 4 चांद लागतील, म्हणून तुम्ही ती स्त्री तुमच्याकडे घेऊनच या, असं त्या मालगुजरने त्या बादशाला सांगितलं. झालं. त्या बादशाने लगेच काही शिपाई एकत्र केले आणि त्याने सांगितलं, आता कुठे आहे ती स्त्री? म्हणे मला माहित नाही. मग त्याला सांगितलं की तू जा. आणि पुन्हा तो बादशाह त्या मंगळवेढ्याला आला त्या मालगुजर संघ. आणि सदाशिव मालगुजर संघ आल्यानंतर त्यांनी पूर्ण गावावर नांगर फिरवला. त्या लोकांवर ज्यांनी याच्यावर अत्याचार केला होता सर्वांचं घर उद्ध्वस्त करून टाकले, काहींचे कुटुंब उद्ध्वस्त करून टाकले त्या बादशाने. आणि त्या बादशाने सांगितलं, आता त्यात तुला एकच काम देतो म्हणे, की तू काही जरी झालं तरी त्या कान्होपात्रेचा शोध घ्यायचा, कुठेही ते शोधायचं. वास त्यांनीही त्याचे काही लोक कामाला लावले आणि त्याच्या कानावर बातमी आली, ही जी कान्होपात्र आहे, ही कान्होपात्रा पंढरपूरला गेलेली आहे म्हणे इथून वारकऱ्यांसंग. झालं. कान्होपात्रा पंढरपूरला असं कळताच त्या बादशाने लगेच त्या बिदरवरून काही शिपाई 1000-2000 शिपाई त्या पंढरपूरच्या दिशेने रवाना केले. सांगितलं, हे बघा तुम्ही त्या पंढरपूरला जा, त्या मंदिरातून त्या कान्होपात्रेला घेऊन या. ती जर नाही आली तिला उचलून आणा, बांधून आणा, बळजबरीनं आणा. आणि जर कोणी आडवा आलं तर त्याला जाग्यावर खतम करा. जर नाही ऐकायला लागलं तर पर्यायी त्या मंदिराचा सुद्धा विध्वंस करा, असा त्या बिदरच्या बादशाने आदेश सोडला. आणि ते सर्व मंडळी 2,000-2,500 सर्व सैन्य त्या पंढरपुरामध्ये येऊन स्थापित झालं. आणि जेव्हा ते सर्व सैन्य आलं पांडुरंगाच्या मंदिरासमोर, त्यावेळेस कान्होपात्रा आईसाहेब या भगवंताची स्तुती गाणं करतच होत्या. हे सर्व सैन्य आलं त्यावेळेस. सर्व लोक एकत्र आले की अरे हे सैन्य कशा करता आलं, काय कारण असेल म्हणून त्यांनी सर्वांनी विचारलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इथं कान्होपात्रा नावाची कोण स्त्री राहते, तिला आम्ही घेण्यासाठी आलेलो आहे. लोक म्हणे, महाराज अहो असं करू नका, हे देवाचं मंदिर आहे, पांडुरंगाचं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये असा गैरव्यवहार योग्य नाही, गैरवर्तन योग्य नाही. तुम्हाला भगवंताची शपथ आहे, तुम्ही असं करू नका. पण ते आता ते कसलं ऐकतात हो. ते म्हणे जमणार नाही, पुढं कोणी यायचं नाही. पण त्याच्यातल्या एका पुजाऱ्याने पुढे येण्याची हिंमत केली आणि त्याने हात जोडून विनंती केली की असं करू नका, पांडुरंगाचं मंदिर आहे. तेवढ्यामध्ये त्या एका सैन्यातील एका व्यक्तीने त्या आपल्या ज्ञानीमधून तलवार बाहेर काढली, त्याचं मुंडकच जागीच उडवलं. ज्यावेळेस त्याचं मुंडकं उडवलं त्यावेळेस ही बातमी कान्होपात्रा मातेला कळाली. आणि कान्होपात्रा मातेने विचार केला की अरे पांडुरंगा, माझ्यासाठी हा रक्तपात होत आहे, याला काहीच अर्थ नाही. म्हणून कान्होपात्रा माता बाहेर आली आणि कान्होपात्रेने विचारलं, काय झालं, कशा करता हे सर्व चालू आहे? मग त्या सरदाराने सांगितलं, तू कोण? म्हणे मी कान्होपात्रा. म्हणे तू कान्होपात्राच का, तुलाच घ्यायला आलो म्हणे आम्ही. मग त्यावेळेस कान्होपात्रा मातेने विचारले की कशा करता, मला कशा करता घेण्यासाठी आलात तुम्ही? त्यावेळेस सांगितलं, तुला बिदरच्या बादशाने बोलवलेलं आहे आणि तुला काही जरी झालं तरी आमच्या संग तुला यावंच लागेल, त्याच्यात पर्याय नाही.
म्हणून कानोपात्र मातेला शेवटी निरुपाय झाला की आता काय करावं. नाही म्हटलं तरी हे नेणारच आहेत आणि आता नेल्यानंतर काय करणार आहेत हे मला माहिती आहे. म्हणून कानोपात्र मातेने सांगितलं, हरकत नाही, मी तुमच्या संग येण्यासाठी तयार आहे, पण माझी एक शेवटची इच्छा आहे, तेवढी मात्र तुम्ही मला पूर्ण करू द्याल का. असं विचारल्यानंतर त्या सरदारने सांगितलं, काय तुझी इच्छा आहे म्हणे शेवटची. त्यावेळेस कानोपात्र मातेने सांगितलं, मला शेवट एकदा माझ्या भगवंताला भेटायचं आहे आणि त्या भगवंताला भेटल्यानंतर मी तुमच्या संग येण्यासाठी तयार राहीन. त्यावेळेस त्याने सांगितलं, जर तुला आमच्या संग येण्यासाठी 2-5 मिनिटं लागत असतील तर जा आणि भेटून ये. आणि मग कानोपात्र मातेने लगेच झटपट 1 मिनिटाचाही विलंब न करता लगेच मंदिरात पोहोचल्या, भगवंताच्या चरणावर माथा ठेवला आणि भगवंताजवळ एक अर्थ विनवणी या कानोपात्र मातेने केली की देवा, आता माझा अंत पाहू नको. कारण अति अंत पाहण्यामध्ये सुद्धा माझ्या ताकद नाही राहिली. नको देवराया अंत असा पाहू, प्राण हा सर्वता जाऊ पाये भगवंता. आता माझा अंत पाहू नको. का तू अंत पाहत असशील, पण आता माझा प्राण निघू पाहतो या कुडीतून. आता मला काही राहवत नाही. आणि मग तिची स्वतःच्या मनाची परिस्थिती काय आहे, तिची मनाची चलबिचल कशी आहे, त्याचं वर्णन कानोपात्र आईसाहेबांनी या अभंगाच्या 2ऱ्या चरणात केलेले आहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागे जहाले तैसे देवा देवा. एखाद्या हरिणीचं पाडस नुकतंच जन्माला यावं, आता त्याला पळता येत नाही, आणि जी नुकतीच बाळंतीण झालेली हरिण आहे तिलाही बिचारीला पळता येत नाही. तिच्या मनाला काय वेदना होत असतील की तिचं नुकतंच जन्माला आलेलं पाडस एखाद्या व्याघ्राने धरावं आणि ते तिनं पाहावं. तिच्या अंतकरणाची काय भावना असेल, हीच भावना आज माझ्या अंतकरणात झालेली आहे भगवंता. आणि तू माझा अंत काही पाहू नको. तुझं विण ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे ओ जननी विठाबाई देवा. आता या त्रिभुवनामध्ये मला वाचवणार, माझ्यावर वरदास्त करणार तुझ्या व्यतिरिक्त मला या त्रिभुवनात कोणी दिसत नाही. म्हणून धावे ओ जननी विठाबाई अशी अर्थ विनवणी आमच्या कानोपात्र मातेने भगवंतापुढे सुरू केली. आणि कानोपात्र शेवट म्हणते, मोकलोनी आस झाले मी उदास. आता सर्वांची आस मी मोकलली म्हणजे टाकली, मला कोणाचीच आस नाही. आता मी सगळ्यांपासून उदास झाले. का? मला बाप नाही, मला आई नाही, मला गणगोत नाही, कोणीच नाही. एकमेव तूच माझा आहेस. आणि तू जर माझा आहेस, मग आता तुझ्याशिवाय मला कोण आहे. मोकलोनी आस झाले मी उदास, घेई कानोपात्रेस हृदयास. आणि अशी अर्थ हा या कानोपात्र मातेने भगवंताजवळ मांडली. बघता 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 भगवंताच्या मूर्तीला घाम फुटला. आणि भगवंताच्या मूर्तीला घाम फुटल्यानंतर कानोपात्र मातेच्या लक्षात आलं की माझे प्रभू सदेह विग्रह घेऊन येण्याचा माझ्या समोर प्रयास करता आहेत. आणि कानोपात्र मातेने डोळे झाकले आणि भगवंताकडे एकच सांगितलं, देवा, आता मला ह्या अन्यायांच्या अत्याचारांच्या ताब्यात देऊ नकोस, मला तुझ्या चरणाजवळ जागा दे. आणि भगवंताच्या समोरच अगदी समोर भगवंताच्या समोर त्या कान्होपात्रेने आपला देह जाग्यावर सोडून दिला. प्राण अनंतात विलीन केले. पण अनंतात विलीन करत असताना तो अनंतच समोर उभा आहे. म्हणून कान्होपात्रा माता या भगवंताच्या हृदयामध्ये त्यांची जीवन ज्योत सामावल्या गेली. आणि कान्होपात्रा मातेने तिथंच देह सोडला. आणि महाराज ज्या वेळेस ही मोठी गर्जना कान्होपात्रा मातेने केली, त्यावेळेस ते सर्व जे यवन सैन्य होतं त्या बिदरच्या बादशाचं, ते सर्व आतमध्ये आले आणि पाहू लागले की काय झालं म्हणून बघितलं तर कान्होपात्रा निश्चित खाली पडलेली आहे, देह शांत झालेला आहे. आणि कान्होपात्रा मातेने आपला स्वतःचा प्राण हा भगवंताच्या हृदयामध्ये विलीन करून कान्होपात्रा मातेने त्या ठिकाणी देहत्याग केलेला आहे. आणि मायबापांनो, असं सांगितलं जातं की ज्यावेळेस कान्होपात्रा मातेने देह सोडला, ते यौवन आलं, तिच्या शरीराला हालचाल करू लागलं.
त्यावेळेस चंद्रभागा माता सुद्धा इतकी संतापली की असं इतिहासात सांगितलं जातं की ती चंद्रभागा माता दोही थड्या भरून वाहू लागली. दोही थड्या नाही, तिला महाप्रलय असा पूर आला आणि ते सर्व पाणी भगवंताच्या मंदिरात शिरलं आणि हे सर्व यवन सैन्य जे होतं हे सर्व सैन्य वाहून चंद्रभागा मैया घेऊन गेली आणि त्या ठिकाणी कोणीच ठेवलं नाही. म्हणजे यवन तर एकही ठेवला नाही. सर्वच्या सर्व यवन सैन्य घेऊन गेली आणि माझी जी कानोपात्रा माता आहे ती मात्र तिथंच होती. कल्पना करा, सर्व जिवंत माणसं ते यवन सैन्य सर्व घेऊन गेले, पण कानोपात्रा मातेचं शरीर पडलेलं होतं ते मात्र तिथंच राहिलं, ते कुठं गेलं नाही. आणि झालं, पूर वगैरे वसरला आणि मग काय झालं, तिथल्याच काही साधू संतांनी, तिथल्याच काही सज्जन लोकांनी त्या कानोपात्रा मातेला भगवंताच्या समोरच समाधी दिली. म्हणजे तिथंच त्या कानोपात्रा मातेचा देह पुरला आणि देह पुरल्यानंतर अकस्मात अशी घटना घडली तर तिच्याच जिथं तिचा देह पुरला गेला, जिथं तिला समाधी देण्यात आली, त्याच समाधीवर एक झाड उगवलं. ते झाड म्हणजे तरटीचं झाड. आजही आम्ही जर भगवंत पांडुरंगाच्या दर्शनाला जर गेलो तर जात असताना सगळ्यात पहिल्यांदा नामदेव पायरी नंतर चोखोबा महाराजांची समाधी आणि चोखोबा महाराज समाधी, नामदेव पायरी आणि मग आम्ही त्या मंदिरामध्ये येत असताना त्या कान्होपात्रा मातेच्या झाडाला डोकं लावल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. आजही ते झाड आम्हाला साक्ष देतं की भगवंताची सेवा करत असताना निस्सीम सेवा जर आम्ही आमच्या अंतःकरणात भगवंताची रुजवली तर मायबापांनो, भगवंत जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, जोपर्यंत ब्रह्मांड आहे, तोपर्यंत त्या भक्ताची अलौकिक गाथा अशी कधीही संपू देत नाही. आणि असं असणारं आमच्या कानोपात्रा मातेचं जीवन अतिशय सुंदर आणि सुबक असं जीवन. आणि कानोपात्रा मातेचे काही अभंग आहेत. अभंग फार नाही, अभंगाची संख्या तशी 25 ते 26च आहे किंवा 26-27 असतील फार तर फार, या पलीकड नाही. पण त्या अभंगामध्ये सुद्धा कानोपात्रा मातेने पंढरपूर महिमा असेल, पांडुरंगाचं वर्णन असेल, स्वतःची स्थिती असेल की मी कशी आहे, पांडुरंगा तुझं उदारपण कसं आहे, ह्या सर्व गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. ज्ञानोबरायांचं वर्णन आहे, निवृत्तीनाथ दादांचं वर्णन आहे, शिवतो निवृत्ती, हा अभंग कानोपात्रा मातेचाच आहे. आणि याच अभंगाचं शेवटचं चरण आहे, धन्य कानोपात्रा आधी झाली भाग्याची. आणि ज्ञानोबरायांचं वर्णन, निवृत्तीनाथ दादांचं वर्णन, सर्व संतांचं वर्णन कानोपात्रा मातेने केलेलं आहे. पंढरपूर महात्म्य आहे, भक्ती महिमा आहे. स्वतःच्या जातीविषयी हीनता की मी हीन जाती जन्माला येऊन सुद्धा तुझं उदारपण किती मोठं आहे, भगवंताच्या उदार भावनेचा सुद्धा कानोपात्रा मातेने गवगवा केलेला आहे. आणि अशी असणारी ही संत चरणरज कानोपात्रा माता. वारकरी संप्रदायामध्ये सकल संतांचं चरित्र वर्णन करत असताना कानोपात्रा मातेचा विचार करणं अत्यंत गरजेचं होता. म्हणून आज या ठिकाणी कानोपात्रा मातेच्या चरित्राविषयी थोडासा आपण विचार केलेला आहे. संत चरित्राचं वर्णन करत असताना मी जसं पहिल्या चरित्रापासून सांगतो की संतांकडून आम्हाला तत्व शिकायला मिळतात. तत्व कानोपात्रा मातेच्या चरित्रातून आम्ही एकच तत्व घेतलं पाहिजे आणि ते म्हणजे समर्पण. जर तुमची समर्पण भावना तेवढी प्रबळ असेल तर भगवंत तुमचा अंगीकार केल्याशिवाय राहणार नाही. पण मात्र तुम्ही तुमच्या अंतःकरणातले सर्व दुर्गुण बाहेर ठेवून आले पाहिजे. तुम्ही तुमच्या सौंदर्याचा अहंकार नको, तुमच्या प्रॉपर्टीचा अहंकार नको, तुमच्या बलाचा अहंकार नको, तुमच्या विद्येचा अहंकार नको, तुमच्या कोणत्याच गोष्टीचा अहंकार नाही. एकमेव फक्त भगवंता, मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त आणि तू माझा परमेश्वर, तू माझा भगवंत आहेस देवा. एक अनन्य चिंतयंतो माम, मी अनन्य भक्ती भावाने तुला शरण आलेलो आहे. आणि आमच्या कानोपात्रा मातेच्या जीवन चरित्रातून आम्हाला ही समर्पण भावना ही मात्र नक्की शिकायला मिळते. म्हणून याच उद्देशाने आज या ठिकाणी संत कानोपात्रा मातेचं आपण या ठिकाणी थोडंसं चिंतन मांडण्याचा विचार केलेला आहे. मंगळवेढा ह्या क्षेत्रामध्ये ज्या श्यामा नायकिनीच्या पोटी कानोपात्रा मातेने जन्म घेऊन आपलं स्वतःचं जीवन या वारकरी संप्रदायाच्या संतांच्या संगे ज्ञानोबरायांना भेटल्या, नामदेवरायांना भेटल्या, सर्वांना कानोपात्रा माता भेटलेल्या आहेत आणि सर्वांचा आशीर्वादही त्यांच्यावर झालेला आहे. आणि ह्या सर्वांच्याच आशीर्वादामुळे काय करत, संतांचा आशीर्वाद असल्याशिवाय भगवंताची कृपा आमच्यावर होत नाही.
आणि भगवंताची कृपा होण्यासाठी संत आशीर्वाद हा तेवढाच गरजेचा आहे. म्हणून कानोपात्रा मातेला भगवंतांनी आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं. याचाच अर्थ कानोपात्रा मातेवर सर्व संतांची कृपा होती आणि ती संतांचीच कृपा जशी कानोपात्रा मातेवर झाली तशीच तुमच्या आमच्यावरही व्हावी एवढी संकल्पना या ठिकाणी मनात ठेवतो आणि कानोपात्रा मातेच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि भगवंताच्या चरणावर विनंती करतो की माझ्या सर्व श्रोतृ वर्गांना अतिशय आनंद प्राप्त कर आणि भगवंता तुझ्या चरणाजवळ येण्याची सद्बुद्धी सर्व माझ्या श्रोतृ वर्गांना होऊ दे आणि त्यांचा हा तुझ्यापर्यंत येण्याचा प्रवास तूच सुयोग्य करून घे एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि ह्या ठिकाणी माझ्या या संत पुष्पाला या ठिकाणी विश्रांती देतो. कुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.